दादांसोबत काहीतरी गेम झालाय का? विमान असं पडत असतंय वय. काहीतरी मॅटर आहे नक्की. गावातील कट्ट्यांवर आणि शहरातील चौकाचौकात हीच चर्चा चालू आहे. त्यांचा कार्यकर्ता असलेला आणि नसलेला एक सर्वसामान्य सुद्धा हेच म्हणत होता. कारण दादांचं असं अकाली जाणं कोणाच्याच पचनी पडत नाही. खरे तर दादांचा अपघात झाला त्या दिवशी DGCI आणि महाराष्ट्र शासनानं CID चौकशीची घोषणा केली होती. पण यातून काहीच समोर येणार नाही असा लोकांचा सूर होता. त्यात सरकारकडून कुठलंही ठोस निवेदन आलं नाही आणि अशातच रोहित पवारांची कॉन्फरन्स झाली. त्यात अजितदादांच्या विमानांचा ब्लॅक बॉक्स खराब झालाय अशी बातमी आली, ज्यामुळं ज्यांनी हा अपघात आहे हे मान्य केलं होतं त्यांच्या सुद्धा मनात शंकेची पाल चुकचुकली. आणि आता तर अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी स्वतःच दादांच्या अपघातावर शंका उपस्थित केली. कारण ब्लॅक बॉक्स जळाला हे वाक्यच मुळात न पटण्यासारखं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दादांचा अपघात की घातपात ही चर्चा छिडली गेली. आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाल्यानंतर ही दुर्घटना नेमकी कोणत्या कारणामुळे घडली आणि शेवटच्या काही क्षणांमध्ये नक्की काय घडलं होतं, या प्रश्नांची उत्तरे अजूनही मिळालेली नाही. त्यामुळे अनेक जण विमानांच्या ब्लॅक बॉक्समधून येणाऱ्या माहितीकडे मोठ्या आशेनं पाहत. पण विमानाचा ब्लॅक बॉक्स जास्त जळाल्यानं माहिती मिळवण्यात अडचण येत असल्याची बातमी समोर आल्यानंतर राज्यात नवं वादळ निर्माण झालं. पण हे होत असतानाच एका स्टेटसमधून राग आणि मागितलेला न्याय दिसून आला. विमान अपघातात ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाहीत. महाराष्ट्रातील जनतेला हादरवून टाकणाऱ्या या दुर्घटनेची संपूर्ण पारदर्शक सत्यता जाणून घेण्याचा हक्क आहे. VSRला तात्काळ उड्डाणे चालवण्यास बंदी घालून त्यांच्या विमानांच्या देखभालीत झालेल्या संभाव्य गंभीर गैरव्यवहाराबाबत सखोल आणि निष्पक्ष चौकशी केलीच पाहिजे. मिस यू डॅड हे शब्द आहेत वडील गमावणाऱ्या एका मुलाचे, म्हणजेच दादांचा मुलगा जय पवार यांचा. अजितदादांचा घातपात झालाय असा दावा राजकीय नेत्यांबरोबरच कट्ट्यावरच्या किंवा चावडीवरच्या चर्चेमध्ये देखील अनेकांनी व्यक्त केला. मात्र पवारांच्या घरातलं कोणीही त्यावर उघडपणे बोललं नव्हतं. पण 8 दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी यावर उघडपणे बोलत दादांच्या अपघाताची आणि त्यांना विमान पुरवणाऱ्या कंपनीची चौकशी करा अशी मागणी केलेली. त्यावेळी अनेकांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यात रोहित पवार हे अजित पवार यांचे पुतणे असले तरी दोघांच्या राजकीय वाटा 2023ला वेगळ्या झाल्या होत्या. त्यामुळे रोहित पवार यांचे आरोप आणि उपस्थित केलेले मुद्दे कितीही गंभीर असले तरी सत्ताधारी गटानं त्यावर टीका केली होती. पण दादांचा ज्या विमान अपघातात मृत्यू झाला त्या विमानाचा ब्लॅक बॉक्स जळाला असल्याची बातमी आता समोर येते. आणि यामुळे 28 तारखेपासून शांत असलेल्या जय पवार यांचा संयम सुटला आणि त्यांनी एकूणच सगळ्या प्रकारावर नाराजी आणि संताप व्यक्त करत सत्य जाणून घेणं हे हक्क असल्याचं सांगत VSRला त्यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. यामुळे रोहित पवार यांच्याही पेक्षा अजितदादांच्या जवळचे असणारे जय पवार म्हणजेच त्यांचे पुत्र यांनी आता दादांच्या अपघातावर संशय व्यक्त केल्यानं मोठी खळबळ उडाली. त्यांनी ब्लॅक बॉक्स बद्दल उलटसुलट चर्चा चालू झाल्यामुळे हा संशय व्यक्त केला. पण हा ब्लॅक बॉक्स नक्की काय असतो आणि त्याचं काम काय असतं हे अगोदर आपण जाणून घेऊ. ब्लॅक बॉक्स म्हणजे डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि पायलटच्या कॉकपिटमधील आवाज रेकॉर्ड करणारं एक यंत्र. विमानाच्या उड्डाणापासून ते लँड होईपर्यंतच्या संपूर्ण प्रवासाची तांत्रिक माहिती, पायलटमध्ये झालेलं संभाषण आणि फ्लाईट डेटा या ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्ड केला जातो. ब्लॅक बॉक्स एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. विमान दुर्घटनेनंतर शेपटीला कमी मार लागतो असं आजवरच्या अपघातात दिसून आलं होतं. अगदी दादांचा अपघात झालेल्या विमानाच्या शेपटीचं देखील जास्त नुकसान झालं नव्हतं. त्यामुळे ब्लॅक बॉक्स हा विमानाच्या शेपटीच्या बाजूला बसवण्यात येतो. आता याचं नाव जरी ब्लॅक बॉक्स असलं तरी हा ब्लॅक बॉक्स भगव्या म्हणजेच केशरी रंगाचा असतो, जेणेकरून विमान अपघातानंतर तो सहजतेनं दिसून यावा. विमानातील ब्लॅक बॉक्स आणि DVR म्हणजेच डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर हे अत्यंत मजबूत धातूंपासून तयार केले जातात. यामध्ये मुख्यत्वे स्टील किंवा टिटॅनियमचा वापर केला जातो. यामुळे ते सगळ्यात मजबूत होतात आणि यामुळेच हा बॉक्स सुमारे 1100 अंश सेल्सिअसचं तापमान 1 तासापर्यंत सहन करू शकतो. जर विमान समुद्रात पडले तर अशा वेळी हा ब्लॅक बॉक्स सुमारे 30 दिवसांपर्यंत एक विशेष रेडिओ सिग्नल पाठवतो, ज्याला बीकन सिग्नल असं म्हणतात. यामुळे शोध पथकाला त्याचे लोकेशन समजते. तसेच हा बॉक्स समुद्रात देखील जास्त पाण्याचा दाब सहन करू शकतो. समुद्राचं खारं पाणी आणि इतर ठिकाणी 6000 मीटर खोलपर्यंत हा ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहतो. या बॉक्सचे 2 भाग असतात.
एक म्हणजे फ्लाइट डेटा रेकॉर्डर. यात विमानाचा त्यावेळचा स्पीड किती होता, विमान किती उंचीवरून उडत होतं, विमानाच्या इंजिनमध्ये काही बिघाड झाला होता का, इंधनाची स्थिती काय होती, याची माहिती असते. तर कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमध्ये विमानातील पायलटचे संभाषण रेकॉर्ड झालेले असतं. यामध्ये बिघाड जाणवल्यानंतर पायलट एकमेकांशी काय बोलले, त्यांनी एअर ट्रॅफिक कंट्रोलरला काय संदेश दिला, विमानाच्या कॉकपिटमध्ये कोणत्या आपत्कालीन अलार्म वाजले होते, या आवाजांच्या विश्लेषणातून अपघाताच्या वेळी मानवी चूक होती की तांत्रिक बिघाड होता हे स्पष्ट होतं. या बॉक्समधील संपूर्ण डेटा तपासाला उपलब्ध होण्यासाठी कमीत कमी 10 ते 15 दिवसांचा कालावधी लागतो. आता जरा आणखीन मागं जाऊन पाहू. 1950 सालात असं सांगितलं जातं, संशोधक डेव्हिड वॉरेन यांनी सर्वप्रथम ब्लॅक बॉक्सचा शोध लावला. वॉरेन 1950 साली ऑस्ट्रेलियातील मेलबर्नच्या एरोनॉटिकल रिसर्च लॅबमध्ये संशोधक होते. त्यावेळी एका विमान अपघाताचा डेव्हिड वॉरेन तपास करत होते. विमान दुर्घटनेआधी नक्की काय झालं होतं याची माहिती मिळाली तर अधिक चांगलं होईल अशी कल्पना सुचल्यानंतर त्यांनी याबाबत संशोधन सुरू केलं. 1960 मध्ये ऑस्ट्रेलियात पहिला ब्लॅक बॉक्स विमानात बसवण्यात आला. मात्र भारतात 2005 पासून हा ब्लॅक बॉक्स विमानामध्ये अनिवार्य करण्यात आला. या ब्लॅक बॉक्समुळे कोणकोणत्या विमान अपघातांची माहिती मिळू शकली ते पाहूया. कर्नाटकातील मंगळुरू येथे 2010 मध्ये झालेल्या एअर इंडिया फ्लाईट IX-812च्या अपघातात वैमानिकाच्या घोरण्याचा आवाज कॉकपिटमध्ये रेकॉर्ड झालेला. 2020 मध्ये केरळ राज्यातील कालिकत विमानतळावर खराब हवामान आणि टेलिविड म्हणजेच मागून येणारा वारा असतानाही वैमानिकानं दुसऱ्या प्रयत्नात विमान चुकीच्या जागी लँड केलं होतं. यामुळे हा अपघात झाल्याचा निष्कर्ष ब्लॅक बॉक्सवरून काढण्यात आला. तर मागील वर्षी म्हणजेच 12 जून 2025 रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात दोन्ही इंजिनाचा इंधन पुरवठा अचानक बंद झाला. कॉकपिटमधील फ्लुइड कंट्रोल स्विचेस हे रनवरून कट ऑफ स्थितीवर ढकलण्यात गेले, अशी माहिती ब्लॅक बॉक्समधून समोर आली. असे असलं तरी भारतीय तपास यंत्रणा अजूनही याचा सखोल तपास करते. याबाबतचा अंतिम निष्कर्ष अद्याप जाहीर केला गेलेला नाही. यावरून ब्लॅक बॉक्स हा विमान अपघाताच्या तपासात किती महत्वाचा क्लू ठरतो हे स्पष्ट झालंय. यामुळे दादांच्या अपघाताचं कारण जाणून घेण्यासाठी आता ब्लॅक बॉक्स हा महत्वाचा पुरावा ठरणार आहे. यांच्यासोबतच राष्ट्रवादी पक्षाचे अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल यांनी देखील म्हटलंय की महाराष्ट्र सरकारनं या अपघाताच्या चौकशीची जबाबदारी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे अर्थात CID कडे दिली होती. मात्र उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांच्या नेतृत्वाखालील आपल्या पक्षाच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या अपघाताच्या CBI चौकशीची मागणी केली होती. दादांच्या या अपघात प्रकरणात रोहित आणि जय पवार आगामी काळात कोणती भूमिका घेणार, अमेरिकेत तरी दादांच्या अपघाताचं कारण समोर येणार का, तपास यंत्रणांची पुढची भूमिका काय असणार आहे, याकडे आता अनेकांचं लक्ष असणार आहे. या सगळ्यांविषयी तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी कट टू कटला फॉलो करायला विसरू नका.